आपल्या पंढरपूरमध्ये प्रथमच हॉटेल दोस्ती बिर्याणी यांचे शाखा क्रमांक 2 बसस्टँड शेजारी पंढरपूर, शाखा क्रमांक 1 कालिका देवी चौक पंढरपूर झालं आम्हाला बाहेर पण निघायना सणासुदीच्या मोहर ही काय आहे आता हालच नाही पाणी चिंबूर मधनं बी येतंय समजा ह्याच्यातून येतंय घाण फिन लेकरं बाळा हाय ती हिंडते ती फिरते ती आजारी पडायला लागले ती मी पण आजारी पडलेली आहे मला उठा येईना ना बसा येईना पायाला चिखले झाले ते चालायला येईनाय पाणी हाय माग बघा किती दिवस झालं आज 5 दिवस झालं त्याच्या आधी येत होतं पण थोडं थोडं येत होतं आता लयच आलं या आता हालतच नाही गाळ झाला सगळा तुंबून बसला या बोला बोला पाणी टाकायला आमच्या नगरपालिका सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाही ह्याला काय करायचं आम्ही कुणाला सांगायचं कुणाला बोलायचं आजारी पडली मी तर आजारी पडली दारात माझ्या 5 दिवस झालं पाणी आहे चिखल्या पडले ते पायाला चाला येत नाही बोला पायाला चिखले झाल्या सगळ्या रोज पाणी कुठं काढायचं घाण सगळी दार काय आजारी पडली माहितीये का परत मी सांगितलं तर ऐकलं नाही आजारी पडले तर नगरपालिकेचे लोक लक्ष देत नाहीत आमच्याकडं कुठं फोन करायचं 12 महिने 12 वर्ष झाला असलं ताप आहे आमचं. तर आपण बघितल्याप्रमाणे अशा प्रकारे आंबेडकर नगर परिसरात अशा प्रकारे पाणी पसरलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे आणि तेथील जे नागरिक आहेत यांचा संताप बी आपण बघितलेला आहे. पण आत्तापर्यंत वारंवार नगरपालिकेकडे निवेदन देऊनही हे नगरपालिका येथील काम पूर्ण करत नाही आहे. मी याचं कारण काय आता येथील नागरिकांना जर मोठा आजार झाला तर याचा कारणीभूत कोण ठरणार आहे अशी परिस्थिती नागरिकांकडून निर्माण होत आहे आणि असे प्रश्न वारंवार नागरिक विचारत आहे. असे मैल्याचे जे पाणी आहे लोकांच्या घरात शिरत आहे आणि मैला वर येत आहे तर याचं वारंवार आज कमीत कमी अनेक वर्ष झाली या आंबेडकर नगर परिसरात फक्त आणि फक्त येतच असं पाणी का जमत आहे याचा बी हे असाही प्रश्न आंबेडकर नगरमध्ये नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहे.